तो कुड़ी मेरी सपने में मिलती है। Once more! Once more! Once more! सपने में मिलती है तो कुड़ी मेरी सपने में मिलती है। मोबाईलवर प्रोफेशनल व्हिडिओ एडिटिंग शिकायचं आहे तर तुमच्यासाठी आहे RS क्रिएशन प्रो एडिटर मराठी कोर्स. ॲडव्हान्स एडिटिंग पर्यंत पूर्ण ट्रेनिंग, वन टाइम पेमेंट आणि लाईफ टाइम ॲक्सेस. आजच जॉईन करा आणि तर नमस्कार मित्रांनो, मी RS क्रिएशन स्वागत आहे तुमचं आपलं आजच्या या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आजचा हा व्हिडिओ एकदम खूप कडक आणि जबरदस्त झालेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप इम्पॉर्टंट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आपलं कॅपकट आणि दुसरं ॲप्लिकेशन म्हणजे आपलं सुपर VPN कॅपकट ॲप चालवण्यासाठी. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सुपर VPN मधलं आपल्याला सिंगापूरचं सर्व्हर कनेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या कॅपकट ॲप्लिकेशनला आहे ना ओपन करून घ्यायचं आहे. पण त्याआधी तुम्ही आपल्या ऑल मटेरियलमधनं आपल्या वेबसाईटवरती ऑल मटेरियल भेटून जाईल आणि त्याचबरोबर जे काही आपले बीट्स असतील ना ते ऑल मटेरियलमध्ये नसणार आहेत हे मात्र लक्षात ठेवा. आपले जे काही बीट्स असतील ते मी सेकंद आणि फ्रेममध्ये लिहून दिलेलं आहे ते म्हणजे आपल्या वेबसाईटवरतीच भेटून जाईल. त्याची लिंक एकच लिंक आहे मित्रांनो, मटेरियल चेन त्याची. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर ऑल मटेरियलच्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर एक पोस्ट दिसेल, ब्लॉगरची पोस्ट. त्या आर्टिकलला ओपन करून घ्यायचे. त्यानंतर खाली हळूहळू स्क्रोल करायचं मित्रांनो. तिथे आपल्याला व्हिडिओमध्ये वापरलेले बीट्स सेकंद आणि फ्रेममध्ये लिहून दिसेल. त्यानंतर खाली अजून स्क्रोल केल्यानंतर थोडंफार टायमर दिसेल. ते टायमर संपल्यानंतर आपलं ऑल मटेरियल आहे ना ते डाउनलोड लिंक त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ऑल मटेरियल डाउनलोड लिंक भेटून जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला ऑल मटेरियल आणि सगळे बीट्स आहेत ना तर ते घ्यायचे. त्यानंतर न्यू व्हिडिओवरती क्लिक करून मी जो व्हिडिओ ऑल मटेरियलमध्ये दिला आहे ना तो सिलेक्ट करायचे. त्यानंतर ॲड करून ॲड करायचे. ॲड केल्यानंतर या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नाचा ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपल्याला याचा ऑडिओ आहे ना तो वेगळे करायचे. त्यानंतर आपल्याला आता बॅक यायचे. बॅक आल्यानंतर आपल्याला इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करून आता आपल्याला ज्या फोटोवरती व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो आपला सिलेक्ट करून घ्यायचा. इथून मी एक्झाम्पलसाठी हा फोटो सिलेक्ट केले. त्यानंतर ॲडवरती क्लिक करून आपल्याला आहे ना आता स्टार्टिंगला येऊन इथे खाली स्क्रोल करून येते एक एक्सपेक्ट रेशोचा ऑप्शन व्हॅल्यू याच्यावरती क्लिक करून 9:16चा रेशो सिलेक्ट करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्या फोटोला योग्य प्रकारे अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता ह्याची ऑपिसिटी ह्याला पहिल्यांदा सिलेक्ट करून खाली एक डुप्लिकेटचा ऑप्शन व्हॅलिटीला डुप्लिकेट करून ओव्हरलीमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर बरोबर त्याच्या खाली ड्रॅग करून घ्यायचं आहे. मेन जी लेअर आहे ना त्या मेन लेअरला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून येते ऑपिसिटी नावाचं ऑप्शन आहे. याच्यावरती क्लिक करून याची ऑपिसिटी आहे ना तो पूर्ण 0% ठेवून आपल्याला आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन तिथे ओव्हरलीमध्ये जाऊन ॲड ओव्हरलीमध्ये जायचं आहे. त्यानंतर ऑल मटेरियलमध्ये मी आणखी एक तुम्हाला PNG दिलेली आहे मित्रांनो. ती PNG इथे तुम्ही सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर आता ती PNG तुम्हाला आपल्या ऑल मटेरियलमध्येच भेटून जाईल मित्रांनो. तर एवढं मात्र लक्षात ठेवा ते ऑल मटेरियलमध्ये सगळे बीट्स आहेत. तर बघू शकता मित्रांनो मी हा फोटो ऑल मटेरियलमध्ये दिलेला आहे. याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं आहे. हा देखील फोटो ॲड केल्यानंतर ह्याला झूम करायचं आहे पूर्ण अशा प्रकारे. झूम केल्यानंतर योग्य प्रकारे जिथे हवं आहे तिथे सेट करून आपल्याला खाली स्क्रोल करून येते एक आपल्याला आपल्याला लेअरचं ऑप्शन आलं. ते लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला बॅक साईडला असं ड्रॅग करायचं. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून आपल्याला ओव्हरलीमधली जी आपल्या फोटोची लेअर आहे त्याला सिलेक्ट करून खाली आपल्याला एक रिमूव्ह बिझीचं ऑप्शन व्हायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून ऑटो रिमूव्हवरती क्लिक करायचे. त्यानंतर कस्टमायझड कटआउटवरती क्लिक करून बरोबर रिमूव्ह झाले का ते रिमूव्ह बरोबर झालं नसेल तर आपोआप म्हणजे आपण रिमूव्ह करून ते स्ट्रोकमध्ये यायचं. स्ट्रोक थोडं नेटवर्क इश्यू आहे मित्रांनो. नेटवर्क इश्यू आल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही रिफ्रेश म्हणजे पूर्ण ह्याला रिफ्रेश करू शकता. तर मी आता आणखी एकदा त्यामध्ये येतो. आपल्याला बॅकग्राऊंड जी ओव्हरलीमध्ये जी फोटो इमेज ॲड केली ना त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह केलेलं आहे. ओव्हरलीमध्ये येऊन त्या लेअरला सिलेक्ट करून खाली स्क्रोल करून येते एक रिमूव्ह बिझी. ह्याच्यामध्ये स्ट्रोकचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर हा जो 2 नंबरचा स्ट्रोक आहे त्याला सिलेक्ट करून याचा कलर आहे ना तो व्हाईट ठेवायचा. त्यानंतर याची साईज थोडी वाढवून ऑपिसिटी थोडी कम करून आपल्याला बरोबर त्या चिन्हावरती क्लिक करून टाकायचं. त्यानंतर ओव्हरलीमधली जी ऑल मटेरियलमधली PNG मी दिलेली
त्या PNGला आपल्याला सिलेक्ट करायचं मित्रांनो. त्यानंतर खाली स्क्रोल करून इथे आपल्याला एक ॲडजस्टचं ऑप्शन बघायला भेटेल. याच्यावरती क्लिक करून सॅच्युरेशनमध्ये जाऊन -50 ठेवून सॅच्युरेशन -50 ठेवायचे मित्रांनो. एक कॉन्स्ट्रॅक्ट झाले. सॅच्युरेशन -50 ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता आपल्याला आहे ना आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन तिथे टेक्स्टचं ऑप्शन वाले भेटेल. ॲड टेक्स्टमध्ये येऊन आपल्याला इथे म्हणजे कोणतेही 2-3 इमोजीस आहेत ना ते लिहायचे म्हणजे टाकायचे आहेत. त्यानंतर याची साईज लहान करून अशा प्रकारे कुठे हवं आहे तिथे सेट करून आपल्याला बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून टाकायचे. त्यानंतर अशा प्रकारे हे झाल्यानंतर ह्या व्हिडिओला सेव्ह करून घ्यायचं एक्सपोर्ट करून. त्यानंतर आता आपली मागाची जी लेअर होती त्या लेअरला सिलेक्ट करून इथे हे ब्लँक लेअर आहे त्याला सिलेक्ट करून याला डिलीट मारून टाकायचं. त्यानंतर प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण जो व्हिडिओ आता एडिट केला आहे त्याला सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचं. त्यानंतर हा व्हिडिओ ॲड झाल्यानंतर खाली स्क्रोल करून येते का आपल्याला याचा ऑप्शनवाला भेटेल फ्रीजचा. या फ्रीजच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याचा स्टार्टिंगचा आणि लास्टचा भाग तो फ्रीज केलेलं म्हणजे डिलीट मारून टाकायचं तो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. त्यानंतर मधला जो भाग आहे 3 सेकंदाचा तो 3 सेकंदाचा फोटो असणार आहे. याची लेंथ आपल्याला आपला जो व्हिडिओ आहे ना त्या व्हिडिओ एवढी ठेवायचे. त्यानंतर आता आपल्याला आहे ना आता इथून मेन काम आपलं सुरू झालेलं आहे. तर आता आपण आपल्या ब्लॉगरच्या पोस्टमधल्या आर्टिकलमध्ये जायचं आहे आता. त्यानंतर ह्या आपल्या ऑडिओच्या लेअरला म्हणजे ऑडिओच्या लेअरला नाही आपल्या पहिल्यांदा डायरेक्ट आपण फोटोच्या लेअरवरून स्प्लिट करूया. तर आता मी बीट्स आहेत ना ते सगळे बीट्स आपल्या त्याच्यावरती लिहून दिलेले आहेत. मी ते सगळे बीट्स ॲड करून घेतलेले आहे मित्रांनो. मी लगेचच दाखवतो. तर अशा प्रकारे बघू शकता मी सगळे बीट्स हे ॲड करून घेतलेले आहेत. बघा इथं आता पहिली बीट असणार आहे. मी 2-3 बीट सांगतो. पहिली बीट असणार आहे 0 सेकंद 8 फ्रेमवरती आणि दुसरी बीट असणार आहे 0 सेकंद 12 फ्रेमवरती. अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपल्याला आहे ना ह्या लेअरला तुम्ही इथनं स्प्लिटवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. त्यानंतर त्या ऑडिओवरून आपण जिथे स्प्लिट केले तिथे येऊन बरोबर खाली स्क्रोल करून बीट्सवरनं ॲड बीटवरती क्लिक करायचे. त्यानंतर बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करून ॲड करून टाकायचे. त्यानंतर आता बीट्स ॲड केल्यानंतर सगळ्या जिथे जिथे बीट्स ॲड केले तिथे तिथे ह्याला स्प्लिट करून घ्यायचं आपल्या मेन लेअरला. मी आता केलेलं आहे स्प्लिटसुद्धा ते सुद्धा दाखवतो. तर अशा प्रकारे बघू शकता. तर असं सगळं स्प्लिट केल्यानंतर ना आता आपल्याला ना ॲनिमेशन्स ॲड करायचे. तर त्यासाठी पहिल्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये ट्रेंडिंगमध्ये ट्रूबलेन्स नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या लेअरवरती आपल्याला ॲनिमेशनमध्ये कॉम्बोमध्ये आपल्याला बेसिकमधला स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं पहिल्यांदा. त्यानंतर स्लिप अँड स्लाईड 2 अशा प्रकारे स्लिप अँड स्लाईड 1 2 1 2 करत आपल्याला 1 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरपर्यंत स्लिप अँड स्लाईड 1 स्लिप अँड स्लाईड 2 अशा प्रकारे ॲड करत यायचं आहे. त्यानंतर आपल्याला डायरेक्ट 2 सेकंदाच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये ट्रेंडिंगमध्येच आपल्याला हा फेलिंग कार्ड्स नावाचा ॲनिमेशन बघायला भेटेल. याला सिलेक्ट करून बरोबरच्या चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये ट्रेंडिंगमध्ये आपल्याला ट्रूबलेन्स नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याच्या पुढच्या लेअरवरती म्हणजे 2 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरनं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन बेसिकमध्ये आपल्याला स्लिप अँड स्लाईड 1 आणि सेम त्याच्या पुढच्या लेअरवरती स्लिप अँड स्लाईड 2 अशा प्रकारे स्लिप अँड स्लाईड 1 स्लिप अँड स्लाईड 2 हे 3 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर डायरेक्ट आता 4 सेकंदाच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये ट्रेंडिंगमध्ये आपल्याला फेलिंग कार्ड्स नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला 4 सेकंद इथे 25 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये ट्रेंडिंगमध्ये ट्रूबलेन्स नावाचं ॲनिमेशन ॲड करून त्याच्या पुढच्या लेअरवरती स्लिप अँड स्लाईड 1 स्लिप अँड स्लाईड 2 अशा प्रकारे स्लिप अँड स्लाईड 1 2 1 2 करत आपल्याला आहे ना 6 सेकंद 10 फ्रेमच्या लेअरपर्यंत ॲड करत यायचे. त्यानंतर 6 सेकंद 20 फ्रेमच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इथे आपल्याला फेलिंग कार्ड्स नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती ट्रूबलेन्स नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर त्या पुढच्या लेअरपासून स्लिप अँड स्लाईड 1 2 1 2 करत फक्त आणि फक्त 2 लेअर्सच स्लिप अँड स्लाईड 1 स्लिप अँड स्लाईड 2 त्यानंतर त्या पुढच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये आपल्याला ट्रूबलेन्स नावाचं ॲनिमेशन ॲड करून टाकायचं आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती आपल्याला इथे ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये
शेक स्लाइड नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून त्याची जी लेंथ आहे ना ती थोडी कमी करून आणखी एकदा पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये ट्रूबलेस नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये ट्रिपल नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. त्यानंतर पुढच्या लेअरवरती ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये बेसिकमध्ये आपल्याला पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इथे बेसिकमध्ये आपल्याला फ्लॅश इन नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये इनमध्ये ट्रेंडिंगमध्ये आपल्याला इथे निगेटिव्ह इम्पॅक्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्या पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये व्हायब्रेशनमधून आपल्याला क्रॉस शेक नावाचं ॲनिमेशन ॲड करून याची लेंथ 0.5 सेकंद ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लास्टच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन इनमध्ये ट्रेंडिंगमध्ये आपल्याला ट्रूबलेन्स नावाचं ॲनिमेशन भेटून जाईल. तर अशा प्रकारे आपले सगळे ॲनिमेशन ॲड करून झाल्यानंतर ना आता आपल्याला फक्त इफेक्ट्स ॲड करायचे. तर त्यासाठी स्टार्टिंगला व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये आपल्याला इथे हेलो ब्लरचा इफेक्ट बघायला भेटेल. त्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून ही जी बीट आहे आपली 4 सेकंद 20 फ्रेमवरची त्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडजस्टवरनं ह्याची इंटेन्सिटी फुल करून आपल्याला आणखी एकदा व्हिडिओच्या स्टार्टिंगला येऊन आपल्याला ट्रेंडिंगमध्येच आपला गर्ल्स सिक्रेट ट्रेंडिंगमध्ये किंवा इथे सर्च करून बघायचं आहे. गर्ल्स सिक्रेट नावाचं इफेक्ट सर्च करायचं मित्रांनो. तर अशा प्रकारे गर्ल सिक्रेट सर्च केल्यानंतर इथे 1 नंबरला ॲड होऊन जाईल. तर त्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत जसं आहे ना तसं ॲड करत म्हणजे लेंथ वाढवून घ्यायचे. त्यानंतर आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इथे ट्रेंडिंगमध्ये जर सापडल्यानंतर ब्लॅक फ्लॅश 2 हे सर्च करायचे. त्यानंतर कॅन्सलवरती क्लिक करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला ही जी बीट असणार आहे मित्रांनो ही 13 सेकंद 20-21 फ्रेमवरती बीट आहे त्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी ती 0 करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आणखी एकदा ह्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन आणखी एकदा सेम ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा जो इफेक्ट ॲड करायचं. बघू शकता इथे मी ॲड केले. तर त्याला त्या बीटपासून व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत फक्त इथे मध्ये एकदा स्प्लिट पाहिजे म्हणून त्यामुळे आपण डबल ॲड केले. त्यानंतर ॲडजस्टवरती करून मी पुढची लेअर आणि त्याची इंटेन्सिटी आहे ना ती 10 ठेवायची. त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आणखी एकदा त्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन इथे सर्चमध्ये शेक नावाचा इफेक्ट सर्च करून त्या बीटपासून व्हिडिओच्या शेवटपर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून याची स्पीड जेवढी आहे तेवढी ठेवून इंटेन्सिटी 10% ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आणखी एकदा त्याच बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जाऊन सर्चमध्ये METEOR मेटोर हे सर्च करून आपल्याला आहे ना हा इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो. हा इफेक्ट ॲड करून याला पुढच्या बीटपर्यंतच ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपले बीट्स आणि सगळे ॲनिमेशन्स आणि सगळे आपले इफेक्ट्स हे देखील ॲड झालेले आहे. तर आता आपला हा व्हिडिओ आहे ना तो बनवून रेडी झालेला आहे. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ते AI UHD वरती क्लिक करून आपल्याला 2K म्हणजे तुमच्या मोबाईलला जे सपोर्ट करतं 4K 2K 1080p हे तुम्ही निवडून आपल्याला फ्रेम रेट ऑलवेज 60 FPS ठेवून बिट रेट जेवढे होते तेवढे ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करून टाकायचे. त्यानंतर अशा प्रकारे आपला हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये कसा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा प्रकारे एकदम कडक असे व्हिडिओज पाहिजे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर व्हिडिओ पुढच्या इंटरेस्टेड व्हिडिओमध्ये तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.